दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि पियुष गोयल यांनी केलेल्या वक्तव्यावर भीम आर्मी संतप्त झालेली आहे आणि आज बांद्रा पूर्व येथील कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून इथे घोषणाबाजी करण्यात आली आहे। त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। या बाबतीतच भीम आर्मीचे पदाधिकारी काय म्हणतात या तर आपण बघूया। मुंबईची ही खास रिपोर्ट। काय घोषणा दिल्या आहेत, काय मागण्या आहेत आणि सरकारकडे काय तुम्ही मागणी मागता? बघा, आज आमच्या पूर्ण देशामध्ये आमचे भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नगीना क्षेत्राचे खासदार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आज पूर्ण देशामध्ये भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आंदोलन चालू आहे जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती। आणि आज हे पहिलं आंदोलन देशामध्ये आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल। जोपर्यंत ज्या विद्यार्थ्यांवरती जंतर मंतरवर लाठी हल्ला केला, ज्यांनी मास्क तोंडाला लावले होते, ज्यांचं नेम प्लेट नव्हतं, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पोलीस नेम प्लेट लावत नाहीये, मास्क लावतं आणि पोरींवरती लाठी हल्ला करतो। 17-18 वर्षाच्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करतो, त्यांचे डोके फोडतो, रक्त सांडतो। अशा लोकांची चौकशी झाली पाहिजे, तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे। आणि मी म्हणतो अशा काय मागणी आहे? त्यांना जी औषधं दिली जात आहेत, त्यांची जी उपचार केले जातात त्याच्याविषयी तुमची काय मागणी? अभिजित दिपके यांनी सांगितलं की मी आजारी आहे आणि त्यांना काहीतरी टायफॉइड झालेला आहे। आमचं असं मत आहे की त्यांना औषधामधून काहीतरी जेवणातून काहीतरी औषध दिलं गेलेलं आहे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले पाहिजे। नंतर मग त्यांचा एन्काउंटर करू, गेम करू की म्हणजे त्यांच्या जीवाला या नरेंद्र मोदीच्या सरकारपासून धोका आहे, दिल्ली पोलिसांपासून धोका आहे। कारण दिल्ली पोलीस असं वागू शकत नाही। जे काही चुकीचे गुंड त्यांच्यामध्ये घुसले होते, RSS असेल, BJP असेल, त्याच लोकांनी हे केलेलं आहे। आणि अभिजित दिपके आणि पूर्ण देशाला आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगत आहे, अभिजित दिपके आणि त्यांच्यासोबत जे काही सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करतात, या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, त्यांच्या जीवाला धोका आहे। अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्याचं कधी एन्काउंटर होऊ शकतं किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकतात। ज्या पद्धतीने सोनम सरांना ॲडमिट केलं, त्यांना किडनॅपच केलं होतं हॉस्पिटलमध्ये, कोणाला भेटू देत नव्हते, विरोधी पक्षांना भेटू देत नव्हते, त्यांच्या फॅमिलीला भेटू देत नव्हते। मग त्यांनी आंदोलन ज्या पद्धतीने मागं घेतलं त्याची भूमिका अजून आम्हाला स्पष्ट झाली नाही भारत देशामध्ये। पण सर्वांना शंका आहे की सरकारने त्यांना ब्लॅकमेल केलं, दबाव गट निर्माण केला आणि त्यांच्याकडून आंदोलन सोडून घेतलं। तर आम्हाला असं वाटतं की अभिजित दिपके ह्यांच्यासोबत काही घातपात या देशामध्ये होणार आहे। त्याचबरोबर या देशामध्ये जे संघटना, पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्ते नेतृत्व करत आहेत, विशेषतः आमच्यासारख्या लोक जे नेतृत्व करत आहेत, आज आमचे चंद्रशेखर आझाद जे नेतृत्व करत आहेत, एकदा त्यांच्यावर गोळीने हल्ला झाला होता तर परत त्यांना धमक्या सुरू झालेल्या आहेत। काही सनातनी हिंदू संघटना आहेत, ते म्हणतात की आता या भीम आर्मीला आम्ही बघू, 25 तारखेला यांनी अगर आंदोलन घोषित केलं आहे तर 25 तारखेला आम्ही यांना रस्त्यावर उतरून मारू। मी आताच सांगितलं की पियुष गोयलने जे वक्तव्य केलेलं आहे, त्यांचा हावभाव, बॉडी लँग्वेज, ज्या रागामध्ये ते बोलत होते, त्यांचा राग हा सांगत होता की अभिजित दिपकेला आता आम्ही संपवणं गरजेचं आहे, त्यांचा एन्काउंटर करू शकतात हे सरकार, असं आमचं मत आहे, ठाम मत आहे। कारण ही हिटलरशाही सरकार विद्यार्थ्यांना अगर जंतर मंतरवर खुलेआम मीडियासमोर मारत असेल, त्यांचं रक्त सांडत असेल तर अभिजित दिपकेचा एन्काउंटर करतील। आणि हा भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचा स्पष्ट आरोप आहे, त्याच्यामुळे या आरोपापासून आम्ही पळ काढणार नाही। आणि अभिजित दिपकेला परत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण स्वतःची काळजी घ्या, विद्यार्थ्यांची काळजी घ्या, आंदोलनकर्त्यांची काळजी घ्या, कारण तुमका घात हे सरकार करू इच्छितो। आपल्यासोबत भीम आर्मीचे गोरेगाव तालुका अध्यक्ष लखन पाईकराव कशा प्रकारे आज आंदोलन होतं काय माहिती? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद भाऊ यांनी देशभरामध्ये आंदोलन पुकारलं होतं। त्याच माध्यमातून आम्ही बांद्राच्या इथे कलेक्टर ऑफिसला आम्ही आंदोलन घेऊन आलेलो आहोत। भीम आर्मी, आझाद समाज पार्टी या संयुक्त आम्ही आंदोलन करत आहोत। कारण आंदोलन करण्याचं कारण फक्त एवढंच आहे की ज्या पोलिसांनी, जातीवादी पोलिसांनी, हरामखोर पोलिसांनी जो आपल्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला केला, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी। आणि जे विद्यार्थी नीटचा पेपर लीक झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपली आत्महत्या केली, त्या विद्यार्थ्यांना 1 करोडचा मुआवजा, जसे अभिजित दिपकेने सांगितल्याप्रमाणे 1 करोडचा त्यांना मानधन मुआवजा भेटला पाहिजे। ह्या सर्व मागण्या भेटल्या पाहिजे त्यांना, त्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। आम्ही त्यांना आमचे अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांना निवेदन पण देणार आहोत। परंतु हे आमच्या भीम आर्मीच्या माध्यमातून आणि आझाद समाज पक्षाच्या माध्यमातून पुकारलेलं आंदोलन आहे, त्याच माध्यमातून आम्ही त्यांना कलेक्टरना निवेदन पण देणार आहोत।